Yeah. So welcome all. Welcome to the next session of the pollution lesson. All right. So here we will talk about the soil pollution. Previously we talked about the water pollution and the air pollution in the previous videos or in the previous session. आता आपण बोलून घेणार आहोत today or now we will talk about the soil pollution. So see, what is the soil pollution? The soil pollution is ultimately the result of the water pollution and the air pollution. म्हणजे काय की सॉइल पोल्युशन आणि सॉइल पोल्युशन हा कशाचा रिझल्ट आहे तर हा अल्टिमेटली वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशनचा आपल्याला रिझल्ट दिसून येतो. म्हणजे बघा असं ना, म्हणजे बेसिकली इट्स नॉट दॅट थिंग की एअर पोल्युशन वेगळा, वॉटर पोल्युशन वेगळा आणि सॉइल पोल्युशन वेगळा. हे सगळे तिघांवरती एकमेकांवरती डिपेंडन्स आहे. तिघांवरती एकमेकांवरती डिपेंडन्स असल्या कारणाने ह्यांच्यामधला एकही जर बिघडला, म्हणजे एकही जर कंटॅमिनेटेड झाला किंवा एकाचं जर पोल्युशन झालं तर या तिघांवरती इफेक्ट अल्टिमेटली पडूनच जातो. म्हणजे बघा काय, जर समजा एअर पोल्युशन झालं तर एअर पोल्युशन मध्ये जो येणारा रेन आहे त्याच्यामुळे सॉइल पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन हे नक्की होईल. आता समजा की जर सॉइल पोल्युशन झालं तर सॉइल पोल्युशनमुळे येणाऱ्या रेनमुळे म्हणजे पावसामुळे काय होईल, वॉटर कंटॅमिनेट होईल आणि वॉटर कंटॅमिनेट झालं तर पुन्हा ते कंटॅमिनेटेड वॉटरचे वेपर होऊन रेन मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे पुन्हा एअर होईल. एअर आणि पुन्हा ते जो कंटॅमिनेटर आहे तो पुन्हा ह्याच्यामध्ये सॉइल मध्ये येणार आणि पुन्हा ते वॉटर बॉडीज मध्ये जाणार. तर बघा हे जो चक्र आहे हा बेसिकली आपण जे बोलतो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. सी, मी क्लिअरली जरा ड्रॉ करतो अँड देन यू विल गेट टू नो अबाउट दॅट थिंग्स. सी, आय एम टॉकिंग अबाउट द एअर पोल्युशन. ए फॉर एअर, okay, and S for soil, and other thing is, and the next thing is water. So these three, air, soil and water, uh, these three are like we can say they connected with each other. ते एकमेकांवर connected and plus dependent असलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे. So ते कसे ते आपण बघणार. This thing, see, this is how we are talking about the dependency of this. तो बघा जेव्हा एअर पोल्युशन होतं, एअर पोल्युशन मुळे जो आपण रेन जो जनरेट होणार आहे बघा, रेन सर्वात मेन फॅक्टर जो ह्या तिघांमध्ये कनेक्टिंग आहे आणि या तिघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे तो आहे रेन. हा रेन आहे जो सगळ्यांना एकमेकांना कनेक्ट करत असतो. तर बघा जेव्हा आपण इफ सपोज आपण जर सॉइल पोल्युशन जर आपण कन्सिडर केलं की फक्त सॉइलचं पोल्युशन झालेलं आहे, तर फक्त सॉइलचं पोल्युशन झाल्यामुळे काय होणार, तर सॉइल मध्ये जे केमिकल्स आहेत, जे फर्टिलायझर्स ते काय होतात रेनद्वारे वॉटर बॉडीज मध्ये जातात आणि वॉटर काय होतं कंटॅमिनेटेड होतं आणि वॉटरच्या पुन्हा वेपर मध्ये कन्वर्ट होऊन आपण एअर सुद्धा कंटॅमिनेटेड झालेला आपण बघू शकतो आणि पुन्हा तोच चक्र चालत असताना बघू शकतो. म्हणून म्हणून या तिघांपैकी जर या तिघांपैकी एकही फॅक्टर म्हणजे रिस्पेक्ट टू द एअर, रिस्पेक्ट टू द सॉइल, रिस्पेक्ट टू द वॉटर, या तिघांपैकी एकही फॅक्टर जर कंटॅमिनेटेड झालं किंवा या तिघांपैकी एकही फॅक्टर जर पोल्युटेड झालं तर तो डायरेक्ट इनडायरेक्टली सगळ्या इकोसिस्टमला किंवा सगळ्यांना काय करू शकतो, तो पोल्युटेड करू शकतो. तर दिस आर द थिंग्स आणि त्यांना कनेक्टिंग करणारा कोणता एक फॅक्टर आहे, रेन त्यांना कनेक्ट करणारा आहे म्हणजे पाऊस हा त्यांना कनेक्ट करणारा असं आपण बघू शकतो. तर बघा हेच एक तीन सिनेरियोस आहे आणि त्या तिघांपैकी आपण बोलतो की यांच्यातला एकही आणि आपल्याला काही कॉमन फॅक्टर त्यांच्यामध्ये दिसून पडतात की ते कशामुळे एकमेकांवरती डिपेंडन्सी आहे ते बघत आहोत. आता आपण नेक्स्ट बघूया. सो आय होप तुम्हाला यांची कनेक्टिव्हिटी कळाली असेल. नेक्स्ट आपण बघूया सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशन म्हणजे काय, तर सॉइल पोल्युशन म्हणजे सी, out of the total land area of the soil, the some are converted by the ice and the some is desert, where the comes is occupied by the mountains and the hills, and less area the land is available for the human to use or for use. The soil is said to be the polluted when there are the changes in physical, biological, and the chemical properties, and its fertility decreases due to the either the natural and man-made reasons. म्हणजे बघा ह्या सॉइल पोल्युशन होण्यासाठी आपल्याला तसे दोन फॅक्टर आहेत, ते म्हणजे कोणते, मॅनमेड and the natural factors. But I already told you that nature can itself solve this problem, but man cannot. माणूस त्याला सॉल्व्ह करू शकत नाही. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलं की बघा आउट ऑफ द टोटल एरिया म्हणजे पूर्ण पृथ्वीचा जर आपण विचार केला तर पूर्ण पृथ्वीपैकी काही प्रमाणात जी जमीन आहे ती समुद्राखाली आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग आहे की काही उरलेली जी जमीन आहे त्याच्यापैकी काही प्रमाण हा बर्फाखाली आहे. त्याच्यानंतर आपले काही जे प्रमाणातले आहेत जे आपण बेसिकली बोलतो माउंटेन्सवर आहेत, राईट, माउंटन वगैरे आहेत ते आहेत. माउंटन्स वगैरे ह्याच्यामध्ये, माउंटन हिल ह्याच्यामध्ये बिझी झालेले आहेत. तर
आपल्याला बेसिकली आपल्या मानवाकडे खूप कमी प्रमाणात किंवा म्हणजे खूप म्हणजे कंपॅरेटिव्हली अर्थच्या खूप कमी प्रमाणात आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे लँड फॉर यूज आहे. म्हणजे खूप कमी प्रमाणात आपल्याकडे लँड अवेलेबल आहे फॉर दी यूज. म्हणजे खूप कमी प्रमाणात आपल्याला खूप कमी प्रमाणात माती आपल्याला युजफुल आहे. त्याप्रमाणे बघा, भलेही आपलं जी अर्थ आहे, जी 71% आपण बोलतो, 71% ही कशाने एक्वायर्ड आहे? वॉटरने एक्वायर्ड आहे. परंतु सगळं पाणी आपण पिऊ शकतो का? आन्सर इज नो. त्याचप्रमाणे हा सिनारिओस आपल्याला दिसू शकतो मातीसोबत सुद्धा त्याचप्रमाणे बघा. आणि सॉइल जेव्हा आपण जे एखादी जमीन, त्या जमिनीचं फिजिकल क्वालिटी आता बघा आपण कोणते काळी माती, लाल माती, नंतर अशी आपण काळी माती, लाल माती, नंतर पिवळी माती अशा प्रकारच्या ज्या माती आपण बघू शकतो. तर या मातीमध्ये मीन्स व्हॉट ब्लॅक क्ले अँड ब्लॅक सॉइल, नंतर रेड सॉइल अँड अनदर येलो सॉइल. दीज आर द सम टाइप्स ऑफ सॉइल अँड इफ द कलर ऑफ सच सॉइल इज कमिंग टू चेंज आणि जेव्हा ते कलर ऑफ द म्हणजे कलर किंवा प्रॉपर्टीज ऑफ दिस सॉइल इज कमिंग टू चेंज, मग त्याला आपण काय बोलतो? त्या मातीचा पोल्युशन झालेला आपण बोलतो. आपण बोलतो जर अशा प्रकारचे जर सॉइल असेल आणि तिचा जर सॉइल पोल्युशन झाला तर ती या पिक्चर प्रमाणे बघा, हा पिक्चर आपल्याला क्लिअरली दिसतो. या पिक्चर प्रमाणे ती कन्व्हर्ट होऊ शकते. सी अशा प्रकारचे सिनॅरिओज आपल्याला दिसू शकतात. दिस कॅन बी सी आणि आपल्याला अशा प्रकारचे दिसू शकतात. प्लस एवढंच नाही, त्याच्यामध्ये आपण बोलतो की जे माती ही खूप डार्क व्हायला सुरुवात होते. माती डार्क व्हायला सुरुवात आणि त्याच्यामध्ये अजून काही इंडिकेटर्स आहे. इंडिकेटर्स म्हणजे कोणते आहेत? की त्यांच्यापासून प्रोड्यूस होणारे जे क्रॉप्स आहेत, ते क्रॉप्स बेसिकली नॅचरल फॉर्मच्या थोडे वेगळे हे होतात. म्हणजे इफ सपोज नॅचरल फॉर्मच्या थोडे वेगळे ते जनरेट व्हायला लागतात किंवा त्यांचं प्रोडक्शन हे थोडं वेगळं होतं. म्हणजे आता समजा की एखादा आंबा आहे, तर आंबा बेसिकली बघू शकतो किंवा कोणता फ्रूट असेल, तो बेसिकली नॉर्मली त्या सँडमध्ये एवढा साईजचा तो जनरेट होतो. परंतु जर त्याचे रिएक्शन किंवा केमिकल फर्टिलायझर्स त्या सॉइलमध्ये वाढले असतील, तर ते इदर त्यांची साईज खूप मोठी होईल, नाहीतर त्यांचा कलर चेंज होईल, नाहीतर मग बेसिकली ते एकदम छोटे होतील. परंतु ते आपल्या नॅचरल फॉर्ममध्ये म्हणजे त्यांचा जो फिजिकली नॅचरल जो फॉर्म आहे, त्याच्यामध्ये ते राहणार नाही किंवा किंवा अचानकपणे त्यांची टेस्ट सुद्धा चेंज होण्याचे पॉसिबिलिटीज होतात. तर दीज आर द थिंग्स अँड दीज आर द इंडिकेटर्स दॅट सॉइल्स आर गेटिंग पोल्युटेड अँड सॉइल इज गेटिंग कंटॅमिनेटेड. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारचे काही गोष्टी आहेत, त्या आपल्याला कळणं आवश्यक आहे. तर बघा, आणि ज्याप्रमाणे आपण ऑलरेडी बोललेलो होतो की एअरचं असो किंवा सॉइलचं असो, even if we talk about the air, soil and the water, all the contamination of or these all factors are we can say, the connected with each other and dependence on the each other. So if any one factor of this is contaminated, all the remaining two factors will get contaminated automatically. तो बघा, द इफेक्ट ऑफ सॉइल पोल्युशन, आपण इफेक्ट ऑफ सॉइल पोल्युशन आपण बघूया. तर बघा, द सॉइल फर्टिलिटी डिक्रीज ड्यू टू द मिक्सिंग ऑफ सॉल्टी अँड ऍसिडिक वॉटर फ्रॉम द इंडस्ट्री. म्हणजे जे इंडस्ट्रीमधून येणारं किंवा गढूळ पाणी किंवा खराब पाणी जर आपण सॉइल मध्ये म्हणजे पीक घेताना जर आपण युज केलं, तर काय होऊ शकतो? त्यांची फर्टिलिटी म्हणजे त्यांची उत्पादकता, म्हणजे त्यांची फर्टिलिटी म्हणजे उत्पादकता ही काय होऊ शकते? डिक्रीज होऊ शकते, कमी होऊ शकते. आणि बघा, रेडिओ ऍक्टिव्ह अँड द अदर पोल्युटंट्स एंटर अँड द पास थ्रू द फूड चेन्स लाईक द सॉइल, क्रॉप्स and water and water human body. So बघा, जो रेडिओ ऍक्टिव्ह जो पार्टिकल्स आहे म्हणजे किरणोत्सारी जो पदार्थ आहे, तो सुद्धा आपल्या सॉइलला काय करू शकतो? इफेक्ट करू शकतो आणि तो करतो सुद्धा, राईट. ज्याप्रमाणे रेडिओ ऍक्टिव्ह जे पदार्थ आहे किंवा आपण बोलू शकतो की किरणोत्सारी पदार्थ आहे, ते आपल्याला एअरला इफेक्ट करताना आपण बघितलेलं आहे, वॉटरला इफेक्ट करताना आपण बघितलेलं आहे आणि सॉइलला सुद्धा ते इफेक्ट करतात. बघा, हे काय करतात बेसिकली? रेडिओ ऍक्टिव्ह जे पदार्थ आहे म्हणजे जे किरणोत्सारी जे पदार्थ आहे, ते काय करतात? ते बेसिकली यांचे जे मॉलिक्युल्स आहे, यांचे जे ऍटम्स आहेत, त्यांना ते हलवायचं किंवा त्यांना डिस्टर्ब करत असतात. त्यांना ते डिस्टर्ब करतात, जेणेकरून काय होतं? त्यांचा जो फिजिकल जो फॉर्म आहे किंवा फिजिकल त्यांचे प्रॉपर्टीज आहे, म्हणजे नॅचरल, फिजिकल म्हणजे नॅचरल जे प्रॉपर्टीज आहे किंवा नॅचरल जे गोष्टी आहेत, ते चेंज करत असतात. आणि त्याच्यामुळे बघा, जसं मी तुम्हाला बोलत होतो की जर एखादी वॉटर बॉडी, जर एखादी रेडिओ ऍक्टिव्ह किंवा एखादा न्यूक्लिअर झोन जर असेल, तिथून जर जात असेल, तर तो त्या वॉटर बॉडीज मधले फिशेस हे तिथे एकतर नसतात आणि असतील तर ते त्यांच्या नॅचरल फॉर्म मध्ये नसतात. त्यांच्यामध्ये काही ना काही चेंजेस किंवा काही ना काही बिहेवियर चेंजेस तर त्यांच्यामध्ये होतच असतो. तर दिस आर द सेम थिंग विथ दी सॉइल वी कॅन से.
The problem of water pollution increases due to the soil pollution, and the toxic substances leaches into the water. Similarly, the decreases spread through the various pathogens. म्हणजे बघा तेच आपण काय बोलतो ज्याप्रमाणे जे आपण केमिकल फर्टिलायझर्स वगैरे युज करतोय किंवा सॉइल पोल्युशन आहे जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढंच ते काय होणार आहे वॉटर पोल्युशन सुद्धा इन्क्रीज होणार आहे. जेवढं सॉइल पोल्युशन जास्त वाढत जाणार आहे तेवढं वॉटर पोल्युशन सुद्धा इन्क्रीज होणार आहे. कारण बघा ड्यू टू द रेन जसं आपण बोलतो की ड्यू टू द रेन अँड बिकॉज ऑफ द रेन दिस ऑल आर कनेक्टेड विथ द इच अदर. दिस ऑल आर कनेक्टेड विथ दी इच अदर. म्हणजे जो एअरचा जो पोल्युशन आहे पावसाद्वारे काय होतो सँड मध्ये येतो सॉइल मध्ये येतो म्हणजे जमिनीमध्ये येतो आणि सँडमुळे सेम पावसाच्या पाण्यामुळे काय होतो तो जो कंटॅमिनेशन जो असतो किंवा तो जो केमिकल मिक्स झालेला असतात ते पुन्हा वॉटर बॉडीज मध्ये जातात आणि वॉटर बॉडीजचे काय होतं वेपर होऊन ते पुन्हा एअर मध्ये सॉइल मध्ये कनेक्ट झालेलं आपण बघू शकतो. तर दिस चेंज इज कंटिन्युअस आणि दिस चेंज begins or this remains continue आणि ही जी चेन आहे ती कंटिन्यू राहते असं आपण बघू शकतो. राईट. या सो दिस इज द थिंग. आता आपण बघूया तो हेच त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा आपण जस्ट बघूया इथं discuss the fines or dry water and wastewater toilet each other. Okay, so these are the discussion we will discuss about that later. Okay, the relationship of the soil pollution with the air and the water pollution. बघा एक ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो these are the same things they are talking about. The if the wet waste is dumped in the wrong place or instead of the composting, pathogens grew up in it and which are then mixed with the water and causes the water pollution. Insecticides, chemical fertilizers, पहिला एकदा आपण रीड करून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो what is this. And weedicides are they used for the agriculture and which causes the soil pollution, and the excessive spray insecticides and the pesticides are mixed in the air causes the air pollution, and similarly the excessive use of chemical fertilizer causes the water pollution. The soil pollution occurs due to the mix of the human wastage, birds and the animal wastage. This release the various sneaking gases causes the air pollution, and same waste way causes the water pollution if we mixed with the water. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं जर एखादी वस्तू जर आपण जमिनीमध्ये ठेवली किंवा जमिनीमध्ये आपण डंप करायचा प्रयत्न केला रॉंग प्लेस मध्ये किंवा रॉंग ठिकाणी आपण डंप करायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतो डंप करा म्हणजे आता समजा आपण घाण पाणी म्हणावं किंवा घाण पाणी म्हणावं किंवा आपण बेसिकली म्हणू शकतो एक मृतदेह आपण बोलू शकतो किंवा जर एखादा बिमार व्यक्ती असेल त्याला आपण बोलू शकतो. तर असे जे काही गोष्टी जर आपण रॉंग प्लेस मध्ये जर आपण बॉडी वगैरे किंवा रॉंग प्लेस मध्ये अशा काही गोष्टी जर आपण डंप केले जमिनीमध्ये जर आपण गाडले तर काय होऊ शकतो जर जमिनीमध्ये गाडले तर त्या जमिनीमध्ये काय होऊ शकतात त्यांच्यामुळे पॅथोजन्स म्हणजे त्यांच्यामध्ये छोटे छोटे किडे वगैरे ते निर्माण होऊ शकतात आणि ते बेसिकली काय करतात ते बेसिकली इफेक्ट ऑन दी सॉइल आणि त्याच्यामुळे काय होतं सॉइल पोल्युशन हा नक्की जनरेट होतो. तर हा एक फर्स्ट पॉईंट झाला. ओके सेकंड पॉईंट आपण बघूया. सेकंड पॉईंट कशामुळे जेव्हा आपण बघा फार्मर जेव्हा केमिकल फर्टिलायझर युज करत असतो फार्मर जेव्हा केमिकल फर्टिलायझर युज करतो तेव्हा तो फक्त वॉटर पोल्युशनच नाही तेव्हा तो एअर पोल्युशन सुद्धा करत असतो. कारण बघा एव्हरी म्हणजे ते जे ड्रॉपलेट्स असतात ते काय होतात ते सगळे क्रॉप्सवर पडतात तर ह्याचं असं नाही ते क्रॉप्स सोबतच ते कुठे पडत असतात ते जमिनीवर पण पडतात आणि काही जे क्रॉप्स काही जे ड्रॉपलेट्स आहेत जे केमिकल ड्रॉपलेट्स आहेत ते काय होत असतात they also mix with the air म्हणजे काय ते केमिकल ड्रॉपलेट्स आहेत बेसिकली आय एम टॉकिंग अबाउट केमिकल ड्रॉपलेट्स म्हणजे छोटे छोटे जे रासायनिक जे काही बुंद आहेत ते काय होत असतात ते बेसिकली हवेमध्ये मिक्स होत असतात आणि त्याच कारणामुळे काय होत होतं तर बघा कीटकनाशक व तणकनाशक जास्त प्रमाणात युज करा तर त्यातील हवेमध्ये मिक्स होतात व ते हवा प्रदूषण होते. परंतु रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात केला रसायन पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण सुद्धा होते. तर बघा फक्त केमिकल फर्टिलायझरचा युज करून म्हणजे रासायनिक खतांचा वापर करण्यामुळे आपण बोलतो की वॉटर एअर आणि सॉइल या तिघांचं प्रदूषण होतच असतो. तर बघा ही एक गोष्ट झाली. तिसरी एक गोष्ट आपण बोला की जास्तीत जास्त जर कचरा जास्तीत जास्त अॅनिमल वेस्ट हा जर बेसिकली जर ह्यांच्यामध्ये कोणामध्ये मातीमध्ये जर मिक्स होत असेल आणि त्याच्यामुळे तो मिथेन वगैरे जर आपण बोलतो तसे जर गॅस जर जनरेट होत असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती की हे कसे आहेत मिथेन्स वगैरे हे जे गॅसेस आहेत ते कसे आहेत ते हानिकारक गॅसेस आहेत आणि ते गॅसेस काय करू शकतात तर ते बेसिकली एअर पोल्युशन नक्कीच करू शकतात आणि त्याच्यामुळे आणि पुन्हा तेच त्याचप्रमाणे जर वेस्ट जर पाण्यामध्ये मिक्स झाला तर वॉटर पोल्युशन होत होतं. त्याप्रमाणे बघा जे मी तुम्हाला हा जो सिनॅरिओ बोलवतो जो एअर सॉइल अँड वॉटर
हे एकमेकांसोबत रिलेटेड आहे आणि हे एकमेकांसोबत जे चेन चालत आहे, हे चेन चालतच राहणार आहे. आणि त्यामुळे भले एखादा फॅक्टर जरी आपण जर पोल्युशन फ्री केला, परंतु रिमेनिंग 2 फॅक्टर्स हे आपल्याला पुन्हा ते पोल्युटेड करू शकतील. ओके. आणि पण देअर आर टू चान्सेस इन केस 2 चान्सेस दॅट थिंग की जर एअर पोल्युशन जर आपण रिड्यूस केला, तर सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन हे सुद्धा रिड्यूस होऊ शकतात. आणि जर वॉटर पोल्युशन रिड्यूस केला, तर दोन्ही आपण रिड्यूस करू शकतात. ओके. पण आताची परिस्थिती अशी आहे की दे आर टू मच एक्सेसिव्ह आणि जो पोल्युशन आहे हा खूप जास्त प्रमाणात आहे. भले आपण एखाद्या फॅक्टरला जर आपण कमी करायचा प्रयत्न केला आणि कमी करू सुद्धा, परंतु दुसरे फॅक्टर त्याच्यावरती नक्कीच काही ना काही परिणाम हे करतीलच. तर बघा, याच कारणामुळे आपलं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, म्हणजे आपले जे भारत सरकार आहे, त्यांनी काय केलेलं आहे, पोल्युशन प्रिव्हेंटसाठी किंवा पोल्युशन अँड प्रिव्हेंट अँड कंट्रोल म्हणजे काय, की त्याला आपण म्हणतो प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण याच्यासाठी त्यांनी काही कायदे इंट्रोड्यूस केले किंवा काही कायदे त्यांनी बनवलेले आहेत. तर ते कोणते कोणते? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इनेक्टेड द सम लॉज फॉर कंट्रोल अँड रेग्युलेशन ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन. फॉलोइंग लॉज आर रिगार्डिंग द पोल्युशन कंट्रोल. तर म्हणजे आता हे जे काही जे कायदे आहेत ते काय करतात, ते वॉटर पोल्युशन किंवा सॉरी म्हणजे बेसिकली जो वॉटर पोल्युशन वगैरे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. वॉटर पोल्युशन म्हणावं किंवा एअर पोल्युशन म्हणावं किंवा सॉइल पोल्युशन म्हणावं, जे प्रदूषण आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतात. कारण काय आहे, ते प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण या गोष्टीवरती आपण काम करत आहोत. त्यांनी 3 कायदे बनवलेले आहेत. पहिला आहे वॉटर पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन प्रिव्हेन्शन ऍक्ट 1974, एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ऍक्ट 1981 अँड द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. म्हणजे काय, जलप्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 1974, हवा प्रदूषण व प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 1981 आणि पर्यावरण संरक्षक अधिनियम 1986. अशा प्रकारचे काही लॉज बनवले की जेणेकरून बघा, आता वॉटर पोल्युशन मध्ये म्हणजे जल प्रदूषण मध्ये काय होणार, की जे केमिकल्स म्हणून जे काही पाणी डायरेक्टली नदीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सोडलं जातात, तर त्याला आपण डायल्यूट करून, तर त्यांच्यावरती रिएक्शन करून जे कमी डेंजरस बनवून त्यांना आपण सोडू शकतो. फर्स्ट थिंग आहे. सेकंड थिंग, एअर पोल्युशन मध्ये काय होऊ शकतं, एअर पोल्युशन मध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात की तो जो एअर कंट्रोल आपण करू शकतो, म्हणजे काय, की जो केमिकल्स किंवा फॅक्टरीज मधून जो काही निघणारा धूर आहे तो कमीत कमी करून त्यांना एअर प्युरिफायर किंवा मोठी-मोठी चिमणी बांधायची, त्यांना प्रतिबंधित करून त्यांना आणि प्रोडक्शन लिमिटेशन्स करून किंवा त्यांच्यावरती थोडी लिमिटेशन लावून आपण काय करू शकतो, तो प्रोडक्शन किंवा तो जो सिनारिओज आहे हा आपण थांबवू शकतो. आणि पुन्हा एन्व्हायर्मेंटल प्रिव्हेन्शन आहे, त्याच्यामध्ये आपण झाडे वगैरे ह्या सगळ्यांचा संबंध किंवा झाडे कुठे लावावे किंवा झाडे कापू नये, अशा प्रकारचे काही नियम्स बनवून किंवा काही कायदेच बनवून, काही आदेश देऊन आपण काय करू शकतो, प्रिव्हेन्शन करू शकतो. येस, वी आर ऑन द रूट. आपण त्या प्रिव्हेन्शन करण्याच्या पायावर आहोत, म्हणजे प्रिव्हेन्शन आपण करत आहोत. पण देअर इज लॉंग रोड टू वॉक, रॉंग रोड टू गो. परंतु आपल्याला खूप काही त्या संबंधित करायचं आहे. भले आपण हे 3 स्टेप्स घेतलेले आणि अशा प्रकारचे 3 कायदे आपण केलेले आहेत आणि हळू आपण करत पण आहोत. परंतु आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी. तेव्हाच आपला जो पोल्युशन वगैरे आहे तो कंट्रोल होऊ शकतो, राइट? कारण बघा, तेव्हाच आपला जो पोल्युशन आहे कंट्रोल होऊ शकतो. कारण हा पोल्युशन खूप जास्त आहे आणि त्याला कंट्रोल करणं हे सुद्धा एक थोडं आपल्याला एक मोठा मेन टास्क आपल्याला बनलेला आहे. तर बघा, the various laws and rules are the force in the relation of the biomedical wastage, harmful, we can say the effluents, and then we can say the solid waste and solid pollution. The government statutory bodies like the Maharashtra Pollution Control Boards and the Central Pollution Control Boards supervise about the whether the industrial areas and local governing bodies like the municipalities and the district counciling and the panchayat samiti, gram panchayat, etc. follow the laws and laws about the pollution control. म्हणजे बघा, यांच्यामध्ये काय निर्माण झालेलं आहे, तर हे जर कायदे फक्त बनलेलेच आहेत, परंतु या कायदे अंमलबजावणी नीट व्यवस्थित व्हावी, म्हणजे ते व्यवस्थित लोक फॉलो करत आहेत की नाही हे सुद्धा बघण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजेच काय, की ओके, म्हणजे त्यासाठी आपण बघू शकतो. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ
व केंद्रीय प्रदूषक नियामक मंडळे अशा प्रकारचे काही मंडळ किंवा अशा प्रकारचे काही कंट्रोलिंग बोर्ड एस्टॅब्लिश झालेले आहेत, जे भलेही ते डिस्ट्रिक्ट काउन्सिलिंग म्हणजे आपण बोलू शकतो, की महानगरपालिका, छोटे-छोटे पंचायत किंवा कोणते केमिकल इंडस्ट्रीज किंवा फॅक्टरीज वगैरे या सगळ्यांपासून केमिकल किंवा या सगळ्यांपासून पोल्युशन जास्त होऊ नये याचे रेग्युलेटरी किंवा याचे ते सुपरवाईज करत असतात. आणि इन केस जर त्यांच्यापासून जर पोल्युशन जास्त होत असेल, तर त्यांचा लायसन्स वगैरे बंद करून किंवा त्या त्या कंपनीला बंद करण्याची ताकद हे दोघंही बोर्ड ठेवत असतात. त्यांना बंद करण्याची ताकद हे दोघंही जे संघ आहेत किंवा हे जे दोघंही मंडळ आहेत हे ठेवत असतात. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आय होप तुम्हाला हा लेसन कळाला असेल. परंतु हे लक्षात ठेवा की आपल्याला पोल्युशन करणं हे कमी आहे. प्लास्टिकचा यूज कमी करा आणि पोल्युशन कंट्रोल करण्याची गरज आपल्याला जास्तीत जास्त आहे. राईट. जिथे गरज नसेल तिथे गाडी वगैरे ह्याचा यूज न करता तिथं आपण सायकल वगैरे किंवा पायी ह्याचा यूज करू शकतो, की जेणेकरून आपली हेल्थ पण राहील आणि पोल्युशन सुद्धा कंट्रोल मध्ये राहील. तर असे सगळे यूज आणि वॉटर पोल्युशन आपण कशाप्रमाणे कमी होऊ शकतो, हेच आपण करू शकतो. राईट. अँड जेव्हा आपण मोठे होऊ किंवा काय असो, तेव्हा आपण काय करू शकतो, मोठे होऊ किंवा आपल्या जे घरातले आहेत त्यांना आपण केमिकल फर्टिलायझर यूज न करणे अशा प्रकारचा एक थोडासा आपण त्यांना आग्रह करू शकतो, की जेणेकरून सॉइल पोल्युशन पण कमी होणार नाही अँड सॉइल पोल्युशन कमी होईल, सॉइल पोल्युशन पण कमी होईल अँड वॉटर पोल्युशन पण कमी होईल अँड द एअर पोल्युशन सुद्धा कमी होईल. तर बघा, स्मॉल ॲक्शन्स कॅन मेक द चेंज. म्हणजे मोठा चेंज का ते आणू शकतात. स्मॉल ॲक्शन्स कॅन मेक द बिग चेंज. म्हणजे छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या गोष्टी काय करू शकतात, एक मोठा बदल नक्कीच घडवून आणू शकतात. तर दिस आर द थिंग्स. म्हणजे छोटे-छोटे ॲक्शन जर आपण केले, आपण स्वतः केलं, तर आपले भाऊ वगैरे, आपले भाऊ-बहीण हे सुद्धा करतील आणि त्यानुसार आपण कंट्रोल कुठे ना कुठे थोड्याफार का प्रमाणात का होईना, परंतु कंट्रोल करण्यात आपण नक्की हेल्प करू शकतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा लेसन कळाला असेल अँड दिस इज द थिंग दॅट वॉन्ट टू टेल अँड दिस इज ऑल अबाउट अवर लेसन. आय होप तुम्हाला लेसन कळालं असेल. इन केस एनी डाऊट, कोणताही काही डाऊट असेल तर यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. अँड हिअर इज द थिंग, द एक्सरसाइज यू हॅव टू सॉल्व इन द होमवर्क. एक्सरसाइज सॉल्व करायचा आणि एक्सरसाइज सॉल्व करताना सुद्धा जर कोणताही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही विचारू शकता, तरी तुम्ही बोलू शकता. ठीक आहे.